नमस्कार। ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंपोस्टिंगची ॲक्च्युअल प्रोसेस दाखवत आहे। तर हे कंपोस्टिंगचं आपलं जे पॉट आहे याच्यामध्ये आपण ह्या बॅगमध्ये आपलं निर्माल्य आहे, तर आपण ते निर्माल्य अगोदर घेऊ। निर्माल्य असतं ते आपलं आम्ही अगोदरच सेग्रिगेट करून घेतलंय। त्याच्यामध्ये असणारे हे जे धागे आणि वेगवेगळ्या कलाकृतीचं साहित्य आणि इतर ज्या गोष्टी असतात, फुलं सोडून सगळ्या वस्तू आपण बाजूला ठेवतो आणि याच्यामध्ये हे निर्माल्य असतं। त्याच्या अगोदर आपण हे जे रेडी कंपोस्ट असतं हे आपण युनिटमध्ये अशा प्रकारे हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि खाली एक पातळ रेडी कंपोस्ट आपण त्याचा थर देतो। हे अशा प्रकारे त्याचा आपण थर देऊन झाल्यावर त्याच्यामध्ये आपण हे कल्चर असतं, हे कल्चर आपण त्याच्यामध्ये थोडं मिक्स करतो। हे कल्चर मिक्स करून झाल्यावर हे आपण अगोदरच सेग्रिगेटेड केलेले निर्माल्य आहे, हे आपण हे निर्माल्य असं याच्यामध्ये टाकायचं आहे। अशा प्रकारे आपण निर्माल्य टाकतो। त्याच्यावर हलकेच आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, त्याच्यात थोडासा ओलावा राहावा म्हणून। अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये हलकं त्याला ओलं करायचं आहे थोडंसं आणि त्याच्यावर आपण कल्चर ऑलरेडी टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे आपण रेडी कंपोस्ट टाकले, त्याच्यानंतर आपण गरजेनुसार त्याच्यामध्ये हा भुसा मिक्स करत असतो आणि असं सगळं आपण ते मिक्स केल्यावर फायनली ते अशा प्रकारचं आपल्याला रेडी झालेलं आपलं पॉट दिसतं। आणि याच्यामध्ये हे आपण खाली असं एकावर एक प्रकारे आपण हे आपलं कंपोस्ट युनिट आपला प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर फक्त आपल्याला रोजच्या रोज एवढंच करायचं असतं। आपलं रोज तयार झालेलं निर्माल्य फक्त याच्यामध्ये ऍड करायचं आणि ह्या स्टररने हे रोज थोडंसं फक्त हलवून घ्यायचं, एवढंच आपल्याला करायचं आहे। आणि असं केल्यानंतर एक 15-20 दिवसात इथे चांगल्या प्रकारे ते कंपोस्ट झालेलं तुम्हाला तुमचं निर्माल्य दिसून येईल आणि हे एक पॉट भरल्यावर मग तुम्ही दुसरं वापरायचं आणि दुसरं पूर्ण भरेपर्यंत ह्या पॉटमधलं तुमचं तयार झालेलं सुंदर असं निर्माल्याचं खत तुम्हाला मिळेल। ही आहे त्याची कंप्लीट प्रोसेस। धन्यवाद।